पुढची एक मोठी बातमी. बीडमधील पत्रकार परिषदेतला व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसनं सुनेत्रा पवारांवरती टीका केली. सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार असं काँग्रेसनं विचारलंय. सुनेत्रा पवार यांचा गुंगी गुडिया असा उल्लेख काँग्रेसकडनं करण्यात आलाय. तर धनंजय मुंडे हे बीडचे हुकुमशाह आहेत का असा देखील सवाल काँग्रेसचा. कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न करताच धनंजय मुंडेंनी सुनेत्रा पवारांसमोरच एका पत्रकाराला रोखलं होतं. त्याचा व्हिडिओ काँग्रेसनं पोस्ट केलाय. सुनेत्रा पवारांचा उल्लेख गुंगी गुडिया असा करत काँग्रेसनं जोरदार टीका केली. सुनेत्रा पवारांच्या बीडमधील पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत काँग्रेसनं हल्लाबोल केला. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर पक्षाची सर्व जबाबदारी पडली आहे. त्यातच राष्ट्रवादी पक्षात विविध स्तरावर संघर्ष सुरू असल्याच्या देखील गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. अशातच सुनेत्रा पवार नुकत्याच 2 दिवसांच्या बीड दौऱ्यावर गेल्या होत्या. या दौऱ्यात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे देखील सुनेत्रा पवारांसोबत उपस्थित होते. बीडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं सुनेत्रा पवारांना जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न विचारला. पत्रकाराचा हा प्रश्न येताच धनंजय मुंडेंनी संबंधित पत्रकाराला रोखलं आणि पुढे पत्रकार परिषद गुंडाळली. या घटनेचा व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसनं सुनेत्रा पवारांचा उल्लेख गुंगी गुडिया असा करत जोरदार टीका तर केली आहे. तसंच पत्रकारांना प्रश्न विचारताना रोखणारे धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा आहेत का असाही प्रश्न काँग्रेसनं विचारलाय. काँग्रेसच्या या टीकेवर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सुनेत्रावहिनी पवार यांना गुंगी गुडिया हे म्हणणं आता किती प्रस्तुत आहे हे काळच ठरवेल. परंतु अशाच पद्धतीचा उल्लेख इंदिरा गांधीच्या बाबतीतही करण्यात आलेला होता आणि त्यामुळं इंदिरा गांधी ज्यांनी बांगलादेशची निर्मिती केली, पाकिस्तानचं युद्ध जिंकून दाखवलं, राष्ट्रीयकृत बँकांची निर्मिती ज्यांनी केली, अनेक निर्णय इंदिरा गांधींनी केले आणि त्यामुळं स्वतः अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधीचं वर्णन त्या ठिकाणी कशा पद्धतीनं केलं होतं, कसं कौतुक केलं होतं हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हणणं किती प्रस्तुत आहे हे काळच ठरवेल. तर काँग्रेसनं केलेल्या टीकेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही आक्षेप घेतलाय. काय म्हणाले अंजली दमानिया? गुंगी गुडिया काय ही भाषा? एका पक्षाला ही भाषा शोभते का? श्री पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का? मी राष्ट्रवादी पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले हे शब्द अतिशय चुकीचे आहेत. मी याचा तीव्र शब्दात निषेध करते असं दमानिया म्हणाल्या. मी त्यांच्या पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण एक टीका करताना सुद्धा एक मर्यादा लागते. तुम्हाला त्यांना काही बोलत नाही त्याची टीका करायची तुम्ही करा, पण गुंगी गुडिया म्हणणं हे बिलकुल शोभत नाही काँग्रेससारख्या पक्षाला. म्हणून मी आत्ताच काही वेळापूर्वी पृथ्वीराज चव्हाणांशी बोलले, त्यांनाही सांगितलं, त्यांना तर धक्काच बसला ऐकून. तर मी म्हटलं तुम्ही जो कोण व्यक्ती आहे त्याच्या विरुद्ध पक्षाकडनं कारवाई ही झाली पाहिजे.